लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. जिल्ह्यातील पूर्ण आदर्श शक्ती यासाठी मागं लागली होती आणि ती सक्सेसफुल झाली, 100% सक्सेसफुल झाली. विजय आहे आमचा 100%. आदर्श शक्तीने ज्या पद्धतीने वोटिंग करायचं आहे त्या पद्धतीने वोटिंग झालेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून दिलेले त्यांच्यावरचे जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत, त्या अन्यायाचं वाचा फोडण्याचं काम या मतदानाच्या रूपातून त्यांनी केलेलं आहे. येत्या 22 तारखेला तुम्हाला सर्वांना दिसून येईल. बघूया 22ला आदर्श कोण होते आणि जो प्रॉब्लेम कोणाला आहे ते 22 तारखेला बघू. आणि ते नवीन आहेत राजकारणात, लहान आहेत, लहान मुलं बोलतात असे. सगळ्याच एक बूथ असं नाही, एक तालुका असं नाही जिथं आदर्श काम केलं. मी पार बेर सांगणार नाही, वसंत आता या दुष्काळामध्ये बहरणार आहे सांगली जिल्हा परिषद. Every time I lock a new client project, the first thing I do is share visual references. आम्ही वेळेस तक्रारी दिल्यामुळं हिंमत झाली नाही पुढच्यांची कसं काय करायचं. एक प्रकार उत्तर सोलापूरच्या ह्याच्यात घडला, परंतु आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे मतदारांचा अधिकार हिरावून घ्यायचा नव्हता. नॉर्थ सोलापूरच्या बूथवरती त्या ठिकाणी गॉगल कॅमेरे असलेले मतदार आले होते, परंतु आम्हाला मतदारांवर अन्याय करायचं नव्हतं आम्ही तक्रार किंवा केस दाखल केली. परंतु त्यातले गॉगल त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी काढायला लावले, त्या ठिकाणी ते नष्ट केले आहे. दाखवू शकतो मी तुम्हाला. अविश्वास स्वतःच्या मतदारांवर आहे. हा गॉगल आहे, इथं कॅमेरा आहे, याला इथं SD स्लॉट आहे, चार्जिंग पोर्ट आहे आणि या साईडला एक छोटं मेमरी कार्ड आहे, त्याला ब्लूटूथ कनेक्शन आहे. बरोबर सेंटरला कॅमेरा आहे. दाखवायला त्यांना खात्री नव्हती स्वतःच्या मतदारांवरती ते मतदान करतायत का नाही करतायत. पुरावा म्हणून पाहिजे होतं त्यांना की तुम्ही आम्हालाच मतदान हो सांगितलं ना. मला मतदारावर अन्याय करायचा नाही, आम्हाला विश्वास आहे मतदारांवर, त्यांची खतखत आम्हाला माहिती, म्हणून आम्ही लेखी तक्रार केली. मी पहिल्याच दिवशी सांगितलं आमच्या घरातला विषय आम्ही घरी संपतो. त्याच पद्धतीनं जे कोण बोलते वारंवार त्यांना म्हणतो पाटील झोपता होता ते संताजी दानाजी ते कसं होतं, मोगलांना संताजी दानाजी त्यांचे घोडे कायम दिसायचे. मालकापाशी दुकान चाललं पाहिजे कोणाचं, म्हणून मोहिते पाटलावर बोललं पाहिजे. काय म्हणजे जिल्ह्याचे काय मोहिते पाटलांवर बोलतात.
ते आपण आमदार साहेबांना विचारलं बरं आहे. आमचा वसंताचा भर सगळा झाला आहे जिल्हाभर आणि कोणाची सभा आपण माझं मत असं आहे पत्रकार मंडळी तुम्ही कोणाच्या एगोमुळे इलेक्शन लागलं की त्यांना देत नाही. मतदार सांगतील चांगल्यापैकी सत्ताधारी पक्षातले मतदार सांगतील कोणाच्या एगोमुळे इलेक्शन. माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार घरातलेच आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मला घरापासून भांडणं भेटवायची सवय आहे. काही भावकीला सवय असतील घराच्या बाहेरच बोलायची ते बोलले असतील. आता सगळे इलेक्शन संपले 22 तारखेनंतर आणखी नेते पवारसाहेब बोलत येईल सगळ्यांनी खायला दिवसांनी काय की साहेबाचा आदेश असेल तो आम्ही मान्य करू. हो का मतदान तर तिघांचं होतं का मतदारांचं होतं. मतदार एक सुद्धा माझ्यापासून हल्ला नाही. ते सगळी देहधोरणं पवारसाहेबांपाशी करते. मेरी एक वीडियो पर 83 लाख व्यूज आए। फेसबुक ने मुझे 1 रुपया नहीं दिया। 40 वीडियो के बाद भी फास 1 रुपया। पवारसाहेबांपाशी ठरेल सगळं. नाही होत. बालेकिल्ला अजून वाढेल आणि स्ट्रॉंगली वाढेल. 100% विश्वास आहे. हो. सगळेच मतदारसंघ पक्के सगळेच उपलब्ध. मी नुसतं पंढरपूरवर बोलत नाही. मी माळशिरस बोलतोय, करमाळा बोलतोय, म्हाडा बोलतोय, सांगोला बोलतोय, उत्तर बोलतोय, दक्षिण बोलतोय, अक्कलकोटसुद्धा बोलतोय मी आणि शहरसुद्धा बोलतोय, उत्तर दक्षिणसुद्धा बोलतो. अदृश्य ताकद काय आहे 22 तारखेला दिसते. मी पहिल्या दिवसापासून आकडा सांगितलेला नाही. मी 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनी आमची 16 मतं आहेत म्हणून सांगितली. 16 मतापासून सुरुवात केली. त्यांनीच काल का परवा सांगितलं तुम्हाला. आज पुन्हा बोलली 200 मतापर्यंत आले. आम्ही 200पर्यंत आलो असं त्यांचं मत आहे. त्यांची दररोज आकडेवारी चेंज होती. उद्या अजून भेटा त्यांना अजून ते 200 250 झालेलं असते, 300 झालेलं असते. ते वाढत जाईल. मी आकडा सांगणार नाही. माझं पक्षाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे एवढंच सांगा. टेन्शनमध्ये कोण आहे, कोण घाम पुसते त्यांना विचारा ना तुम्ही. आम्हाला काय विचारलं. ज्यांना टेन्शन आले त्यांना विचारा. आम्ही बिनधास्त आहे, निवांत आहे. आम्ही निवांत प्रचार केला. वैयक्तिक मतदारांना भेटलो, त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न समजून घेतले. आम्ही एकाच मतदाराला 4-4 वेळा 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवून 4-4 तास बसवून मतदारांनी स्वतःच्या पैशाची 200-250 रुपयाची चहा पिऊन नंतर फक्त समोसा त्यांना खायला घालून पाठवून दिला.
अदृश्य शक्ती एक दोन नाही, भरपूर आहे. मताच्या रूपातून तुम्हाला दिसून येईल झाला. गेले शंकरराव मोहिते पाटील साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्यापासून कमवलेली माणसं या जिल्ह्यात आहे. तुम्ही काल माझं स्टेटस पाहिलं असेल सगळ्यांनी. नाही त्याच्यात पहिले कडवं आहे, ते कडवं नीट ऐका तुम्ही. प्रेस झाली तुम्हाला ऐकवतो. काय सोशल मीडियावर आहे ते ऐका. ही माणसं त्यांनी कमवली एवढ्या वर्षामध्ये. त्या सगळ्या अदृश्य शक्तींनी आम्हाला मदत केली. त्यांना कळलंच नाही हरवलं. जय श्रीराम पण माहिती, फक्त मताच्या राजकारणासाठी होतं. खऱ्या अर्थानं जय श्रीराम जर कळले आणि हर महादेव कळलं तर ती वेगळ्या परिस्थितीत राहते. आणि मी हर महादेवचा नारा एवढ्यासाठी घेतो जी अदृश्य शक्ती काम करत. आपण पाहिलं असेल हर महादेवचा सगळ्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी का तर मावळ्यांच्या म्हणजे ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं. त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता. त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य व्यक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांनाही मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता. आणि मी छत्रपतींनी जेव्हा वाक्य वापरलं ते वापरलेलं आहे. मी माझ्या सैनिकांच्या मनामध्ये धाडस करतो आणि ते त्याच पटीने कामाला लागली सगळी. हे जिल्ह्याने ठरवायचं काय झालेलं आहे. हा जिल्हा इतिहास जर काढला तर या जिल्ह्यामध्ये कुणी किती पार्टी असो किती वैर असो, जिल्ह्याचा विकास म्हणतात सगळे एकत्रित आले. ते सकर्मश्री मोहिते साहेब आहेत, आमदारराव जगताप साहेब आहेत, अनगरचे बाबूराव अण्णा पाटील साहेब आहेत, शंकरराव देशमुख आहेत, परिचारक मालक आहेत, साठे माड्याचे आहेत, विठ्ठलराव शिंदे आहेत, जगताप आहेत, इकडं सिद्धराम आप्पा होते, महादेव पाटील होते. सगळ्यांनी जुने एकदम 80च्या दशकातली पिढी जे सांगते त्यांनी शिस्त घालून दिलेली आहे जिल्ह्यात. या जिल्ह्यात जी शिस्त घालून दिली सगळ्यांनी काय इलेक्शनपुरतं राजकारण केलं, त्यानंतर सगळ्यांनी एकत्रित आले आणि एकत्रित येऊन काम केलं. हा जिल्हा विकासासाठी एकत्र येत आहे. जर पुणे अन्याय करायला लागलं सगळं टाकून सुद्धा गेलं. ते तुम्ही मागचा विधान परिषदेचा आता 2 वेळा झालेला आहे. कमी संख्येचा माणूस बहुसंख्येला पाडून निवडून आलेला हॅट्रिकची वेळ आहे, ती हॅट्रिक होणार आहे. आणि ह्या जिल्ह्याला विशेषतः सहकाराची सोय, सहकाराचं एक वाक्य आहे काय, विना सहकार नाही उद्धार. आमचं अस्तित्व या सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता ठेवली. नेता ठेवून आपली या जिल्ह्यातली नेते मंडळी ठरवून सर्वसामान्य जनता मोठे पाटलाचं अस्तित्व ठरवलं. आम्हाला ज्यावेळेस वर न्यायचं त्यावेळेस जनतेनं वर नेलं, जेव्हा खाली आणायचं तेव्हा खाली आणलेलं आहे. असं एकदा घडलेलं नाही, 3-4 वेळा घडलेलं आहे. माझ्या आजोबांपासून घडलं आणि ते आम्ही कुटुंबाने स्वीकारलेलं आहे. परंतु जनतेची नाळ आम्ही काही सोडलेलं नाही. आमचं एकच आहे, किंवा जीवमान असते आम्ही काम करत.
मी सांगितलं अदृश्य शक्ती पूर्ण जिल्ह्यातली काम करेल. थँक्यू. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा